नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण ही वडी तयार करताना गुळाचा अजिबात पाक तयार केलेला नाही. बिना पाकाची वडी आहे, त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी मऊसूत तयार झालेली आहे. महिनाभर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकते. भरपूर सारे तीळ घालून तयार केलेली असल्यामुळे अगदी पौष्टिक अशी तयार झालेली आहे. सर्व साहित्य जे आहे ना, ते आपली जी घरातील आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने मोजून घेतलेले आहे. त्यामुळे तुमची वडीसुद्धा अजिबात बिघडणार नाही, अशी परफेक्टच तयार होणार आहे. या वड्या पाहना ताटामधून अगदी अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. अजिबात वडीचा कुठेही भुगा वगैरे झालेला नाही. रंग मस्त आलेला आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेला आहे. आता ना मकर संक्रांती लवकरच येणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणींना लाडू बनवायला वेळ नसतो. लाडू जास्त प्रमाणात बनवायचे असले की मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू बांधता येत नाही. तर अशा वेळेस ना तुम्ही ही तीळ शेंगदाण्याची तिळाची वडी एकदा नक्की करून पहा. मी सांगते, अगदी घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतक्या ह्या चविष्ट तयार झालेल्या आहेत आणि मऊसूत तयार झालेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. तिळाची वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता मध्यम आचेवरती सतत हलवत हलकेसे डाग पडेपर्यंत आणि साल सुटेपर्यंत खरपूस आणि खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं, ते फक्त बाहेरूनच डाग पडल्यासारखे वाटतात, आतून तसेच कच्चे राहतात. म्हणून मध्यम ते मंद आचेवरती खरपूस भाजून घ्या. हे पहा, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये शेंगदाणे मस्त असे खमंग भाजून तयार झालेले आहेत. छान असा रंग बदललेला आहे. थोडे शेंगदाणे हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी साल वेगळं झालेलं आहे इतपत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता तिळाची वडी तयार करताना तुम्ही असं सालासकट सुद्धा हे शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता, किंवा साल जर तुम्हाला काढायचं असेल ना, तर शेंगदाणे थोडे थंड झाले की हातावरती असं कुस्करून साल वेगळं करून घेऊ शकता. चला तर आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. तीळ देखील आपल्याला अगदी कमी आचेवरती मस्त असा तडतड आवाज येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता मी या ठिकाणी बिना पॉलिशचे गावरान तीळ वापरत आहे. तुम्हाला जर असे तीळ नाही भेटले तर पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. पण ना, बिना पॉलिशच्या तिळाची वडी चवीला अजून अप्रतिम लागते. आता लक्षात ठेवा, तीळ अगदीच काळपट रंगावरती भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं, कधीकधी ना मग तिळाची वडी खाताना करपट लागू शकते. हे पहा, अगदी हलकासा रंग बदललेला आहे. असं तडतड आवाज यायला लागला आणि तीळ असे उडायला लागले ना, की समजावं तीळ भाजून तयार आहेत. आता हे भाजून घेतलेले तीळसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. लक्षात ठेवा, 1 वाटी शेंगदाण्यासाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अशा प्रकारे शेंगदाणे आणि तीळ भाजलेले पूर्णपणे थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर मी शेंगदाण्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत. तुम्हाला नाही काढायचे असतील तर नाही काढले तरीसुद्धा चालेल. थोडंफार साल शिल्लक राहिलं तरी काहीच हरकत नाही. चला तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करते, म्हणजे कसं पटकन देखील बारीक होतं आणि व्यवस्थित बारीक होतं. आता भाजलेले पूर्ण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. मिक्सर बंद चालू करून मस्त अशी बारीक शेंगदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले 1 वाटी सर्व तीळ काढायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू करून तीळ देखील छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, तिळाची देखील छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहेत. शेंगदाण्याची पावडर काढून घेतलेल्याच बाउलमध्ये तिळाची पावडर देखील काढून घेऊयात. अशा प्रकारे तीळ आणि शेंगदाणा मस्त असं बारीक केलेलं आहे, बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता लगेचच ह्यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तुम्ही सुंठ पावडर आणि जायफळ पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण आज मी या ठिकाणी फक्त वेलची पावडरच घातलेली आहे. अगदी चिमूटभर थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. आता आपलं जे मिल्क पावडरचं पॅकेट असतं ना, नेसलेचं,
₹10 ते एक पॅकेट अख्खं मी यामध्ये घालत आहे. आता हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल मिल्क पावडर तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. पण थोडीशी मिल्क पावडर घातली ना, तिळाची वडी ना एकदम अप्रतिम चवीची तयार होते. एकदा असं ट्राय नक्की करून पहा. खरंच खूप छान वडी चवीला तयार होते. आता हे सर्व जे साहित्य आहे ना, ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी वडीसाठी लागणारं जे सुकं मिश्रण आहे, ते परफेक्ट असं तयार आहे. आता एवढ्या मिश्रणासाठी गूळ किती लागणार? आता ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना साधाच गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही आणि चांगला असं ना सुरीने कापून घ्या, म्हणजे कसं पटकन वितळला जाईल. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, त्यासाठी 2 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अजिबात तिळाची वडी जास्तीची गोडसुद्धा होणार नाही आणि कमी गोडसुद्धा होणार नाही. अगदी परफेक्ट होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे एका ताटलीमध्ये मी 2 वाट्या गूळ आधीच काढून घेतला आहे आणि मोजूनही घेतला आहे. म्हणजे कसं तिळाची वडी पटकन अशी तयार होईल आपली. आता सर्वात आधी काय करायचं, ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये तुम्हाला ही वडी सेट करायची आहे ना, त्या ट्रेला किंवा ताटाला व्यवस्थित असं तुपाने ग्रीस करायचं, म्हणजे कसं वडी अगदी व्यवस्थित निघेल. आज मी अशा स्टीलच्या थाळीमध्येच वडी सेट करणार आहे. थोडंसं तूप घालून व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता एक मोठी कढई घेतलेली आहे. आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. सर्वात आधी कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारणतः 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे. साजूक तूप वितळलं की लगेचच आपण जो 2 वाट्या गूळ मोजून घेतला आहे ना, तो सर्व गूळ एकाच वेळी घालायचा आहे आणि मध्यम आचेवरती गूळ पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही, फक्त गूळ वितळूनच घ्यायचा आहे. आज आपण अगदी झटपट तयार होणारी बिना पाकाची ही तिळाची वडी तयार करत आहोत, त्यामुळे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. मध्ये मध्ये असं सतत हलवायचं, म्हणजे कसं गूळ ना पटकन वितळला जातो. हे पहा, अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिटातच मध्यम आचेवरती गूळ पूर्णपणे मी वितळवून घेतलेला आहे. गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिले नाही पाहिजे. पूर्णपणे गूळ वितळलेला आहे. गूळ वितळला की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. आता आपण वडीसाठी जे सुरुवातीला सुकं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते सर्व मिश्रण एकाच वेळी या वितळलेल्या गुळामध्ये घालायचं आहे आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. यावेळी मात्र हात फास्ट चालवायचा आहे. पटकन मिक्स करायचं आहे आणि एकदा का असं मिक्स झालं ना, की लगेचच गॅस बंद करायचा आहे. गॅस यापुढे कुठेही चालू करायचा नाही. जर तुम्ही गॅस चालूच ठेवला ना, तर तुमची तिळाची वडी कडक होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, असं व्यवस्थित असा गोळा तयार झाला, संपूर्णपणे वितळलेला गूळ मिश्रणाने शोषून घेतला ना, की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे वितळलेला संपूर्ण गूळ मिश्रणाने शोषून घेतलेला आहे. छान असा गोळा तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. आता अगदी थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप पुन्हा मिश्रणामध्ये घालून घेऊयात. गॅस आता मी या ठिकाणी बंद केलेला आहे आणि थोडंसं असं तूप ना पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे काय होणार आहे, आपली तिळाची वडी आहे ना, ती छान अशी त्याला चकाकी देखील येईल आणि चव देखील छान लागेल. छान असा गोळा तयार झालेला आहे, परफेक्ट. आता आपण तूप ग्रीस करून घेतले थाळीमध्ये हे संपूर्ण मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथून पुढे फास्ट करायचं आहे सर्व. हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकसारखंच स्पॅच्युलाने किंवा चमच्याने पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण थाळीमध्ये काढून घेतलेलं आहे. फटाफट असं स्पॅच्युलाने मी पातळ असं एकसारखं लेवल करून घेत आहे, पसरवून घेत आहे. गरम गरम असतानाच फटाफट केलं ना, म्हणजे कसं वडी जी आहे ना, ती अगदी छान अशी सेट होते. हे पहा, अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं मी एकसारखं करून घेतलेलं आहे, परफेक्ट. आता हे जे मिश्रण आहे ना, ते फार गरम आहे, त्यामुळे हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे. जास्त देखील पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. हलकंसं गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या ज्या आहेत ना, म्हणजे कट जे आहे ना, ते मारून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं वडी ना अगदी छान अशी कट होते. जर पूर्ण थंड झालं ना, की मग नंतर काय होतं, वड्यानं व्यवस्थित पाडल्या जात नाही. त्यामुळे हलकंसं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. चला तर एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे कसं हलकंसं हे थंड होईल. एक 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. पूर्ण देखील थंड झालेलं नाही, हलकंसं कोमटच आहे. आता हलकंसं कोमट असतानाच मी सुरीच्या मदतीने याच्या वड्या ज्या आहेत ना, त्या कट करून घेणार आहे. म्हणजे ना कट मारून घेणार आहे आणि पूर्णपणे हे थंड झालं ना, त्यानंतर वडी डिमोल्ड करायची आहे. आता फक्त आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला कोणत्या शेपमध्ये वडी हवी असेल, ट्रायंगल शेपमध्ये, चौकोनी शेपमध्ये, त्यानुसार तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात. मी मध्यम आकाराच्या वड्या कट करून घेत आहे. हे पहा, आपली जी वडी आहे ना, ती खूप अप्रतिम चवीची अशी तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे वड्यांना मी कट मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला लगेच वडी डिमोल्ड अजिबात करायची नाही. पूर्णपणे थंड होऊ द्यायची, म्हणजे साधारणतः 1 तास पंख्याखाली ठेवून द्या.
त्यानंतर आपण वड्या डिमोल्ड करणार आहोत. या ठिकाणी साधारणतः 1 तास झालेला आहे. वडीला कट मारून झाल्यानंतर पंख्याखाली थंड व्हायला ही वडी ठेवलेली होती. एकदम मस्त अशी थंड झालेली आहे. आता आपण वड्या डिमोल्ड करणार आहोत. सुरुवातीला काय करायचं, एका साईडचा जो कडेचा भाग असतो ना थोडासा, तो आधी सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्या वड्या डिमोल्ड करणार आहे. तुम्ही सुरीच्या मदतीने काढू शकता किंवा कलथ्या असा डायरेक्ट आतमध्ये घालून ना वड्या मस्त अशा डिमोल्ड होतात. अजिबात वड्या तुटत वगैरे नाही. हे पहा, मस्त अशा आपल्या वड्या ह्या डिमोल्ड झालेल्या आहेत. एकदम परफेक्ट अशा अख्ख्याच्या अख्ख्या वड्या निघालेल्या आहेत. अजिबात कुठेही तुटलेल्या वगैरे नाही. तुम्हाला एक वडी मी दाखवते या ठिकाणी. खालून देखील पहा, मस्त अशी चकाकी आलेली आहे. जेव्हा अशी वडीला खालच्या बाजूने थोडीशी अशी जाळी पडल्यासारखी वाटते ना, म्हणजे होल पडल्यासारखे वाटतात ना, तेव्हा समजावा आपली वडी जी आहे एकदम खरपूस अशी आणि मऊसूत तयार झालेली आहे. या वडीला देखील अगदी असंच थोडेसे बारीक बारीक होल खालून पडलेले आहेत. हे पहा, मस्त अशा अख्ख्याच्या वख्ख्या वड्या निघालेल्या आहेत. चवीला अप्रतिम झालेल्या आहेत. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. आता ह्या ज्या काही वड्या आहेत ना, तुम्हाला मी प्लेटमध्ये देखील काढून दाखवते. तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकते इतकी वडी ही मऊसूत तयार झालेली आहे. बिना पाकाची आहे आणि जे प्रमाण आहे ना ते वाटीने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमची वडी देखील अगदी परफेक्टच तयार होणार आहे. अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी वडी आहे. आता मकर संक्रांत येणार आहे. मकर संक्रांतीला बऱ्याच वेळा काय होतं, लाडू बनवायला जमत नाही, तर अशा वेळी अशी तिळाची वडी नक्की करून पहा. पौष्टिक देखील आहे, हेल्दी आहे. अगदी लहान मुलंसुद्धा तुमची खातील आणि डब्यामध्ये सुद्धा तुम्ही एक सकाळ संध्याकाळ मुलांना देऊ शकता. सकाळ संध्याकाळ एक वडी जरी खाल्ली ना तरी अगदी अशक्तपणासुद्धा दूर होतो, कारण यामध्ये भरपूर तीळ घालून केलेली वडी आहे. थंडीमध्ये तीळ खाल्लेले खरंच खूप चांगले असतात. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आणि आता ह्या तिळाच्या वड्या आहे ना, महिनाभरसुद्धा बंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. वड्या कशा झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.